लिंबाच्या फोडी चाळणीमध्ये ठेवून ही कोणती रेसिपी? ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण लिंबापासून अगदी वर्षभर टिकणारा पदार्थ पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर चला, तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहा, मी लिंब घेतलेले आहेत. इथे मी 300 ग्रॅम लिंब घेतलेले आहेत. नगाने म्हटलं तर या ठिकाणी मी 8 लिंब घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पाणी घालून ही लिंब स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर त्यामध्ये आपल्याला मीठ घालून अर्धा तास लिंबही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची. लिंबामध्ये पाणी घातल्यानंतर हाताने आपल्याला स्वच्छ ही लिंब चोळून घ्यायची आहे. स्वच्छ लिंब धुवून घेतल्यानंतर इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याने आपल्याला ही सगळी लिंब पुसून घ्यायची आहेत. आज आपण लिंबापासून अगदी वर्षभर टिकणारा पदार्थ पाहणार आहोत. उन्हाळ्यामध्ये लिंब खूप प्रमाणात महाग होतात, त्यामुळे उन्हाळा जास्त कडकडीत चालू होण्याच्या आधी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. तर इथे मी अशाच पद्धतीने सगळी लिंब कॉटनच्या रुमालाने पुसून घेते. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी सगळी लिंब पुसून घेतलेली आहेत. लिंब पुसून घेतल्यानंतर आपल्याला लिंबू या ठिकाणी चिरून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने सगळी लिंब चिरून घ्या. तर एका लिंबाचे आपल्याला 4 फोडी करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, का ते तुम्हाला पुढे सांगतेच. आपल्याला लिंबू आडवं कापायचं आहे, उभं लिंबू कापायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये कापलं आहे ना त्या पद्धतीने इथे सगळी लिंब कापून घ्या. इथे मी लिंबू छोटी आणि मोठी घेतलेली आहेत, त्यामुळे या ठिकाणी मी 8 लिंबू घेतलेले आहेत. वजनी म्हटलं तर ही 300 ग्रॅम लिंबू झालेले आहेत. तुम्हाला जर नगाने घ्यायचे असेल आणि लिंबू जर मोठं असेल तर 6 लिंब तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जर छोटी लिंब असतील तर तुम्ही 8 घेतली तरी चालणार आहे. अशाच पद्धतीने इथे मी सगळी लिंब चिरून घेते. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे लिंबू चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लिंबामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आपल्याला लिंबामधल्या बिया अगदी व्यवस्थित सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर आपला पदार्थ थोडासा कडवट लागेल. तर इथे मी लिंबूमधल्या सगळ्या बिया काढून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तुम्हाला जर कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायच्या असेल त्या मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुमच्यापर्यंत त्या रेसिपी नक्कीच घेऊन येईल. इथे मी सगळ्या लिंबामधल्या बिया काढून घेते. तुम्ही जर एकदा माझ्या पद्धतीने ही लिंबाची रेसिपी बनवली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल, 100% याची गॅरंटी देते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या लिंबामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. लिंबामधल्या बिया काढून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी चाळण घेतलेली आहे. तर चाळणीमध्ये आपल्याला सगळ्या ह्या लिंबाच्या फोडी ठेवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सगळ्या लिंबाच्या फोडी चाळणीमध्ये ठेवून घेते. लिंबाच्या फोडी चाळणीमध्ये ठेवल्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतली होती. त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला लिंबाची फोड घालायची आहे, म्हणजे कढई खराब होणार नाही. कढईवरती आपल्याला चाळण ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे. 10 मिनटं आपल्याला लिंबांच्या फोडींना वाफ देऊन घ्यायची आहे. तर एका साईडला या ठिकाणी आपण एक मसाला चटपटीत तयार करून घेणार आहोत. तर इथे मी 2 चमचे मोहरी घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी मोहरी डाळ वापरली तरी चालणार आहे. 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत. 1 चमचा या ठिकाणी आपल्याला बडीशेप घ्यायची आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला 2 चमचे धने घ्यायचे आहेत. इथे मी 1च चमच्याने धने, जिरे, मोहरी, बडीशेप घेतलेली आहे. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घ्यायची आहे. कढईमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घालून खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे, अगदी वास सुटेपर्यंत. कढई आपल्याला कडकडीत गरम केल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला धने, जिरे, मोहरी भाजून घ्यायचे आहे. सगळं साहित्य भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
तुम्ही पाहू शकता अगदी धण्याचा जिऱ्याचा रंग बदललेला आहे. छान एक खरपूस वास सुटेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. तुम्हाला गरम मसाले आवडत असेल ना, तुम्ही यामध्ये मिरे, लवंग, दालचिनीसुद्धा वापरू शकता. एका प्लेटमध्ये काढल्यानंतर सगळं साहित्य थंड झालं की आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी बारीक मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे, म्हणजे छान बारीक पावडर ह्याची तयार होईल. मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर त्याच चमच्याने आपल्याला 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे. ज्या चमच्याने आपण धने, जिरे मोजून घेतले होते त्याच चमच्याने आपल्याला 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की मिक्सरला आपल्याला ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर पाहू शकता छान चटपटीत आपला मसाला तयार झालेला आहे. या मसाल्याचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता. मसाला तयार करस्तोपर्यंत आपल्या लिंबांच्या फोडींना छान अशी वाफ बसलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण लिंबांच्या फोडी मोठ्या करून घेतल्या होत्या, तर वाफ दिल्यानंतर या फोडी अगदी छोट्या झालेल्या आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी मोठ्या मोठ्या लिंबाच्या फोडी करून घेतल्या होत्या. थंड झाल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला लिंबांच्या फोडी घालायच्या आहेत. 300 ग्रॅम लिंबू होती, तर आपल्याला या ठिकाणी 300 ग्रॅम गूळ घालायचा आहे. तुम्हाला जर गोड कमी जास्त हवं असेल तर तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. तुम्ही गुळाच्या ऐवजी जर तुम्हाला साखर आवडत असेल ना, तर साखरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता बरं का. गूळ घातल्यानंतर आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ लिंबांच्या फोडीमध्ये अगदी व्यवस्थित विरघळला जाईल. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण लिंबांपासून कोणती रेसिपी बनवतोय. तर आज आपण लिंबांपासून गोड लोणचं तयार करतोय. तुम्ही जर या पद्धतीने लिंबाचं लोणचं तयार केलं ना, तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल. तुम्हाला मी दुसरीसुद्धा पद्धत सांगते. कुकरच्या डब्यामध्ये लिंबाच्या फोडी घालायच्या, त्यामध्ये गूळ घालायचा आणि कुकरला आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने एका कढईमध्ये घालायचं आणि मसाला घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं. कुकरमधली पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे, पण मला या पद्धतीने आवडतं म्हणून या पद्धतीने मी लोणचं तयार करते. गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला 2 चमचे घालायचा आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 300 ग्रॅम लिंबांसाठी 2 चमचे मसाला अगदी परफेक्ट आहे. मसाला घातला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची, म्हणजे रंग अगदी छान येतो. मसाले घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे, थोडंसं दाटसर होईपर्यंत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू थोडंसं दाटसर झालेलं आहे आणि छान आपलं चटपटीत हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. खूप जास्तसुद्धा आपल्याला दाटसर करायचं नाही, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या, कारण थंड झालं की थोडंसं घट्ट होतं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थंड झाल्यानंतर हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि चटपटीत आपलं हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही वरण भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा घरामध्ये थोडीशी भाजी कमी जास्त असेल तर तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. मस्त आपले आंबट, गोड, तिखट लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर नक्कीच करा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.